छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्यानंतर आता सूरज चव्हाण हा पोलिसांना शरण आला आहे आणि त्याची लागोलग पोलिसांनी नोटीस देऊन सुटकासुद्धा केल्याचं समजतं। याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः विजयकुमार घाडगे पाटील आहेत। विजू भाऊ, सूरज चव्हाण हे रात्रीतनं उशिरा ते पोलिसांना शरण आले आणि त्याला आता सोडूनही देण्यात आलेलं आहे, काय तुमचं म्हणणं आहे? नाही, बनाव आहे, शरण वगैरे तो आलेला नाही। त्याला पॉलिटिकल प्रोटेक्शन दिलं जाते, त्याला वाचवलं जाते ह्या सगळ्या प्रकरणातून। पोलिसांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर आमची शंका आहे। खरंच शरण आलाय ना तो, मग त्या पोलीस स्टेशनचे त्या आवारातले पोलिसांच्या पूर्ण CCTV फुटेज माध्यमानं त्यांनी दिले पाहिजे आणि आमची मागणी 307 कलमांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी होती। तरी तुम्ही न कारवाई करता आता त्याला मोकाट सोडून दिले। माझ्या जीवाला त्याच्यापासून धोका आहे, माझ्या सहकार्याच्या जीवाला धोका आहे। तो आज तुम्हाला अजून धोका आहे? 100% धोका आहे। जो त्या दिवशी तो मला मारहाण करायला त्या दिवशी ज्या पद्धतीनं आला होता, त्याचा उद्देशच होता मला संपवायचा आणि त्याच्या पक्षामध्ये त्याला मोठं बक्षीस मिळालं। असंही ऐकलं की मी राज्यपालाच्या कोट्यातून काहीतरी त्याला विधान परिषद मिळणार आहे काय, असं ऐकण्यात आलं होतं माझ्या पाठीमध्ये। या प्रकरणानंतर बक्षीस मिळणार आहे? 100% असू शकतं। त्याच्यासाठीच तो माझा जीव घ्यायला निघाला होता। त्यांचा तर राजीनामा घेतलाय ना उपमुख्यमंत्र्यांनी साहेब। तो राजीनामा पक्षाच्या पदाचा घेतला। आजही तो युवक कुठली समिती आहे रे ते? राष्ट्रवादी युवक नाही, ते शासनाची समिती आहे एक, युवक कल्याण समिती काहीतरी असं त्यांची, अशासकीय सदस्य। अशासकीय सदस्य आहे तो। राजेशदादाला कारवाई करायची होती तर त्याला हकालपट्टी करायला पाहिजे होती। आज हकालपट्टी कुठून पक्षातून म्हणताय तुम्ही? हो, तुम्ही राजीनामा मागताय म्हणजे सन्मानच आहे ना। एखाद्यावर कारवाई करायचे, शिस्तभंग, तुम्ही पक्षाच्या विरोधात काम केलं तर तुम्ही हकालपट्टी करा ना। आम्ही संघटना झालो तर आम्हाला माहिती आहे आम्ही काय करतो ते। एखाद्या संघटनेच्या विरोधात काम करणारा कार्यकर्ता आम्ही हाकलून देतो। तुम्ही सन्मान केला त्याचा, बाबा तू मला भेटायला ये, राजीनामा दे आणि तो काही शासकीय पद आहे तुझ्याकडे तसेच राहू दे। चुकीच्या पद्धतीनं त्याला प्रोटेक्ट केलं जाते, हे आम्ही खपवून घेणार नाही। अजितदादा, हे तुम्हाला महागात पडणार आहे। माझं गृहमंत्र्याला सुद्धा आव्हान आहे, हे चुकीच्या पद्धतीनं तुमचे पोलीस काम करतायत। पहिल्या दिवसापासून म्हणतोय मी, त्यांना माझा जीव घ्यायच्या उद्देशाने त्या ठिकाणी आला होता, त्याच्यावर त्या पद्धतीनंच कारवाई झाली पाहिजे। पुन्हा माझ्याकडे पोलिसांनी पूर्वनी जबाब घ्यायला येतो म्हणून सांगितलं, पुन्हा माझ्याकडे कुणी आले नाहीत। मनोज जरांगे पाटील हे येऊन गेले, त्यांनी तुमच्या डोळ्याविषयी सांगितलं, तुमचा डोळा हा अजूनही काळा निळा आहे, आतमध्ये लाल दिसतंय, त्याच्याविषयी वेगळा काही पुरवणी जबाब घेण्यासाठी पोलीस आले होते का, किंवा तुम्ही तशी मागणी करणार आहात का? अहो, मी मागणी पहिल्या दिवसापासून करतोय ना। त्या दिवशी तुम्ही पहिल्या दिवशी माझा जबाब घेतला, त्या दिवशीच मी सांगितले की माझी मानसिकता नाही। आज मी काही अर्ज जबाब देणार नाही, तरी पण बोलत बोलत त्यांनी तो पूर्ण जबाब माझ्याकडून घेतला। मी त्यांना सांगितलं उद्या मला आणखीन काही गोष्टी सांगायच्या, कारण मी तो पूर्ण व्हिडिओ बघितलेला नव्हता त्या घटनेचा। दुसऱ्या दिवशी मला माझ्या सहकार्याने तो व्हिडिओ दाखवल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की अरे, हा तर पूर्ण कट रचून माझ्यावर हल्ला केलेला आहे। डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रयत्न आहे, हातात फायटर आहे, तर तुमच्या त्या हातात कडे आहेत, म्हणजे तुम्हाला आम्हाला संपवायचंच होतं। चुकीच्या पद्धतीनं तुम्ही आमच्यावर हल्ला केला, जीव घेणं होता। बरं, एवढा मोठा हल्ला होऊनही म्हणावी तशी कलम न लागल्यामुळे त्यांना लागोलाग कायदेशीर जी प्रक्रिया आहे, पोलीस निरीक्षकच नोटीस देऊ त्यांना सोडू शकतात? नाही, ती एक लक्षात घ्या, अतिशय किरकोळ भांडणं झाल्यासारखं त्यांनी त्या विषयात लक्ष घातलं। का घातलं जातंय, मिलीभगत आहे, मला माहीत नाही। प्रशासनावर कुणाचा दबाव होता? आता न्याय मागायचा तर कुणाकडं? आता आपण म्हणायचं हे कोण वाचवते असं वाटतंय तुम्हाला सूरज? हेच राज्य करते, स्पेशली कोणी? अजितदादा, सुनील तटकरे साहेब, गृहमंत्री साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। सगळ्यांचं वरच्या लेवलनं काही ना काही चाललेलं आहे। त्याच्याशिवाय या प्रकरणात एवढं पहाटं पोलिस काम करायला लागले, राव जामिना द्यायला लागली। आमच्या एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या नेत्याला काळे झेंडे लावले तर 2-2 दिवस आमचे लोक सोडत नाही। यानं तर आमच्यावर जीव घेणं हल्ला केला, त्याला पहाटे 5 मिनिटात टेबल जामीन दिली जाते। मला त्या पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज पाहिजे, तुमच्या माध्यमांना पण ते CCTV फुटेज त्या पोलिसांनी दिले पाहिजे। खरंच सूरज चव्हाण तिथं आला होता का, पोलीस नोटीस घेऊन त्याच्या घरी गेली होती, हे पण महाराष्ट्राला कळालं पाहिजे। एवढी गुप्तता का पाळली जाते? असा काय अब्दुल कसाब आहे का तो?
हा व अतिरेकी आणलाय, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्याच्यामुळे गुप्तता पाळतोय आम्ही, हा कुठला फडतूस? तुमचेही कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत, त्याच्यामुळे कदाचित केलं असेल, असं वाटतंय का? नाही, माझे कार्यकर्ते असं सांगून करतात, असं अचानक येऊन नाहीत करत. पण आता तुम्ही तुमच्या जीविताला सुद्धा धोका आहे म्हणजे काय वाटतं तुम्हाला असं? नाही, मला त्याच्यापासून धोका 100% आहे. म्हणजे ते जामिनावर सुटल्यामुळे आता म्हणजे तो मोकळा- नोटीस देऊन सुटल्यामुळे तो मोकळा बाहेर पडलेला आहे आता. तो काही ना काही आमच्या विरोधात प्लॅन करणार. तर हे होते छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, ज्यांनी आपल्या जीविताला धोका आहे असं सुद्धा या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि सूरज चव्हाण याला जी पोलिसांकडे जो शरण आला आणि त्याच्यानंतर नोटीस देऊन त्याला जे सोडण्यात आलेलं आहे त्याचं CCTV फुटेजची सुद्धा मागणी घाडगे पाटील यांनी केलेली आहे. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.